ब्रेक नंतर बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आणि यावेळची सर्वात मोठी बातमी विंग कमांडर अभिनंदन हे लाहोरला पोहोचले आहेत। लाहोर पासून अटारी आणि वाघा सीमेवरती ते पोहोचतील। लाहोर वाघा सीमेचा अंतर अवघे 25 किलोमीटर इतका आहे। यावेळची सर्वात मोठी बातमी ती म्हणजे वायुसेनेचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान हे अखेर लाहोरमध्ये पोहोचलेले आहेत। लाहोर या ठिकाणाहून अटारी वाघा सीमेवरती ते पोहोचतील। हे अंतर जे आहे ते 25 किलोमीटर इतका आहे। विंग कमांडर अभिनंदन लाहोरमध्ये दाखल झाल्याची यावेळची सर्वात मोठी बातमी। लाहोर वाघा सीमेचं अंतर जे आहे ते फक्त 25 किलोमीटर इतकंच आहे। त्यामुळे भारताचा वाघ म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातंय विंग कमांडर अभिनंदन वर्धमान हे अवघे 25 किलोमीटर लांब आहेत वाघा बॉर्डर पासून आणि थोड्याच वेळामध्ये भारतीय भूमीवरती ते देखील पाय ठेवतील। या संदर्भात कर्नल राजन फडके आपल्याला प्रश्न विचारावा असा वाटतो की ज्यावेळेला विंग कमांडर अभिनंदन वर्धमान हे पाकिस्तानच्या बॉर्डरमध्ये दाखल झाले त्यानंतर पाकिस्तानकडून एक व्हिडिओ व्हायरल करण्यात आलेला होता। या व्हिडिओमध्ये कशा प्रकारे आपण त्यांची काळजी घेतोय, सामान्य नागरिकांकडून मारझोड होतीये मात्र त्या ठिकाणचं जे लष्कर आहे ते त्यांना वाचवत आहे, अशा प्रकारचा व्हिडिओ व्हायरल करण्यात आलेला होता। या मागची नेमकी स्ट्रॅटेजी काय असेल? बरं, एखादा जवान ज्यावेळेला भारताचा बॉर्डर सोडून पाकिस्तानच्या बॉर्डरमध्ये जातो, पाकिस्तानी जे लष्कर आहे त्यांचे काय नियम आहेत, कशा प्रकारे त्या ठिकाणी चेकिंग केलं जात असावं? नाही, जर चुकीने कोण गेला असेल तर त्यांच्याकडे काही नियम वगैरे काही नाही, सगळा जंगल राज आहे। ते डिक्लेअरही करणार नाहीत आणि युद्ध कैदी बोलणार नाहीत। ते त्याला काही दिवस प्रश्न विचारते इकडचे तिकडचे, काही माहिती मिळाली तर ठीक आहे, नाही तर त्याला सरळ उडवून टाकतील, आपल्याला समजणार पण नाही। पण अशा गोष्टीमध्ये जेव्हा सर्व जागतिक पटलावरती आलेला आहे की आपला एक विंग कमांडर तिथं काहीच झालेले आहेत, तर अशा वेळेस ते असं काही करू शकणार नाहीत। आता तुम्ही जो व्हिडिओ जो म्हणताय जो व्हॉट्सअपवरती आलाय तो माझ्याकडे तर आलेला नाही, लोकांनी मला दाखवला। तर हे असं ऍक्च्युली काय अशा गोष्टीमध्ये आपण सुद्धा व्हॉट्सअप वगैरे करायला नको, ते पासवान पण बरोबर आहे, फॉरवर्ड पण करायला नको। काय होतं की मीडियाला सुद्धा खबरदारी घ्यायला याच्यामध्ये, कारण ते त्यांचा प्रोपगंडा करायला लावतील, सगळंच दाखवतील की म्हणजे ड्रामा करतील तिथं, दे स्टेज मॅनेज की नागरिक मारणार होते मग आम्ही जाऊन वाचवलं, आम्ही केवढे मोठे आहोत, आम्ही आता ह्याला सोडणार आहोत वगैरे, हा सगळा प्रोपगंडा चालू राहील। बरोबर आहे, पण माझं मत असं आहे की अशा ज्या गोष्टी होतात ह्या 2-3 दिवसापासून जे चाललेले आहेत किंवा 26/11च्या वेळेस झाल्या की NSG आली, ते नारिमन हाऊसवर उतरतायत, त्यांचे फोटो वगैरे, काय होतं हे सगळं ट्रान्समिशन हवेत असतं आणि त्याच्यामुळे आता काही जे बाहेर घरात म्हणजे ताज हॉटेलमध्ये होते त्यांनाही माहिती पोहोचत होती की सुरक्षा सैन्य कुठं कुठं आलेलं आहे। त्याच्याचप्रमाणे आपल्याकडे मीडियाने लगेच धाव घेतली की आग्र्याहून हे उडालं, तिकडून ते उडालं। अरे आग्र्याहून उडून नाही ते कुठून का उडे नाही, लेट इट फ्लाय फ्रॉम टिम्बक्टू यार, तुम्हाला काय करायचंय? ते कशाला माहिती द्यायची हे उडालं आणि ते उडालं? काही विमानं गेली, काही कारवाई करून परत आली, बस झालं। कोण विचारलं तुम्हाला कुणी कुठून उडालं? नक्कीच माध्यम म्हणून जय महाराष्ट्रनं ही जबाबदारी स्वीकारत जे आहे, व्हिडिओ जो व्हायरल झालेला होता तो मात्र जय महाराष्ट्रनं कधीही दाखवलेला नव्हता। आणि याच संदर्भामध्ये मी अजित ओढेकर यांच्याकडे जाईल। अजितजी, सगळ्यात महत्वाचा प्रश्न असतो की ज्यावेळेला एखादा जवान जो आहे तो चुकून का होईना बॉर्डर क्रॉस करून पाकिस्तानच्या बॉर्डरमध्ये जातो, पाकिस्तान सैनिकांनी किंवा पाकिस्तानचे जे जवान असतील त्यांनी कशा प्रकारे त्यांची विचारपूस केलेली असणार आहे, कुठली माहिती त्यांच्याकडून घेतली गेलेली असणार आहे आणि सुदैव हेच की काहीही न होता अभिनंदन हे थोड्याच वेळामध्ये भारताच्या भूमीवरती पाऊल ठेवतील? कॅप्टन अजित ओढेकर, आवाज येतो आपल्यापर्यंत? हो, तुमचा आवाज मला आलेला आहे आणि काही थोड्या वेळामध्येच अभिनंदन भारतीय हद्दीमध्ये प्रवेश करेल हे आपल्या सगळ्यांना कळतच आहे। परंतु मगाशी जो विषय आपण घेतला होता की एखादा जवान
जेव्हा कुठल्याही कारणाने म्हणजे युद्ध नसताना जर समजा पाकिस्तानची बॉर्डर आपण धरून चालू क्रॉस करून गेला तर त्याच्याशी कशा पद्धतीने व्यवहार करायला पाहिजे ह्या सर्व कंडिशन्स मी परवा सांगितल्याप्रमाणे 1929ला तयार केलेलं जिनावा कन्व्हेन्शन आणि त्याच्यामध्ये सुधारणा केली 1949 मध्ये दुसऱ्या महायुद्धानंतर. त्याप्रमाणे परराष्ट्रातल्या सैनिकाला मान सन्मानाने वागवणं, त्याला युद्ध चालू नसताना तो आला असेल त्याची योग्य ती चौकशी करून तो त्या नियमाप्रमाणे जी माहिती देईल आणि जी देणं आवश्यक आहे म्हणजे त्याने पर्सनल नंबर सांगू शकतो, तो त्याचं नाव पूर्ण सांगू शकतो, पण तो कुठल्या फॉर्मेशन मध्ये काम करतोय, कुठे त्याचं पोस्टिंग आहे, किती लोक आहेत, असल्या प्रश्नाची उत्तरं त्याला विचारायची नसतात आणि त्या पद्धतीने त्याचा कुठल्याही प्रकारे ती उत्तरं काढण्याकरता शारीरिक मानसिक त्याचा छळ करायचा नसतो असं नियमाचं एक प्रावधान आहे. आपल्याला लक्षात आलं गेल्या वर्षी धुळे जिल्ह्यामधल्या साक्री तालुक्यातला एक सैनिक अशीच बॉर्डर क्रॉस करून पाकिस्तानमध्ये गेला होता. तो कसा गेला हे नंतर कळलं आपल्याला, पण तो अनावधानाने शिरला होता आणि त्याला पाकिस्तानने पकडून ताब्यात घेतलं, त्याचे थोडेफार हाल केले आणि नंतर सांगतात त्याला 3 महिन्यानंतर त्यांनी त्याला परत भारताच्या हद्दीमध्ये दिलं. आपले आत्ताचे असले राज्यमंत्री डॉक्टर सुभाष भामरे यांनीच त्याला रिसिव्ह केलं होतं आणि त्याचा धुळ्यामध्ये आल्यावर लोकांनी मोठा सत्कार केला, पण तो अनावधानाने शिरला होता. आज अभिनंदन जो आहे तो मात्र वायुसेनेच्या कारवाईत भाग घेत असताना त्याचं मिग विमान पाडलं गेलं आणि पडलं आपल्या चुकांमुळे, काही म्हणजे दोषांमुळे, आणि त्याचं जे काही पॅराशूट होतं ते हवेमुळे भरकटत जाऊन तो पाकिस्तानच्या हद्दीत पडलेला होता आणि तिथं त्याला ज्या पद्धतीने मारहाण केली ती अत्यंत गैर होती. ते एक प्रकारचं जिनेव्हा कन्व्हेन्शनचं उद्घाटन होतं आणि नंतर आमचं सैन्य मात्र त्याला खूप चांगल्या प्रकारे ट्रीट करतंय. त्याला पकडून ताब्यात घेतलं, त्याला सुरक्षितरित्या त्यांच्या पाकिस्तानच्या जवळच्या हेडक्वार्टरला नेलं, त्याला चहा पाजला, तुला चहा कसा काय लागला, त्याने एक्सलंट म्हटलं वगैरे वगैरे प्रश्न त्याच्याकडनं विचारून घेतले आणि त्याच्याकडनं हेही वदवून घेतलं की तू जेव्हा भारतात परत जाशील तेव्हा मी याच्यातली कुठलीही गोष्ट नाकारणार नाही की मी असं बोललो होतो, असं त्याच्याकडनं वदवून घेतलंय. परंतु प्रत्यक्षात काय झालं असेल तर हे आपल्याला अंदाजानेच काढायला पाहिजे. त्यांनी त्याला चांगल्या प्रकारे त्याची हजेरी घेतली असेल आणि जेव्हा तो आता परत देशामध्ये येईल आणि त्याचं जेव्हा डीब्रीफिंग होईल तेव्हा आपल्याला प्रत्यक्ष काय झालेलं आहे ते नक्की कळू शकेल आणि त्यामुळे आपल्याला थोडी त्याची वाट पाहावी लागेल त्या गोष्टीची. कुठलाही जवान आणि कुठलाही अधिकारी त्याच्या मागे जेव्हा कपाळावर किंवा मागे मेंदूवर जर तुम्ही गन रोखली असेल तर तो जेवढे उत्तर देऊ शकेल तेवढीच त्या अभिनंदनी दिली आहे. त्यांनी कुठेही आपली सीमा क्रॉस केली नाही हे त्याचं धैर्य त्याने जे दाखवलंय ते सॅल्यूट करण्यासारखं आहे आणि त्यामुळे पाकिस्तानला पण काही पर्याय राहिला नाही आणि मग आज त्याला आम्ही सुरक्षितरित्या डॉक्युमेंट साईन करून मेडिकली सर्व गोष्टी फिट आहेत असं दाखवून ते त्याला आपल्या ताब्यात देतील आणि आपल्याकडनं सर्टिफिकेट साईन करून परत घेतील वाघा बॉर्डरला आणि मग तो पुढे आर्मीच्या माध्यमातून MI ब्रांचकडे हेडक्वार्टरला जाईल, तिथे 2-3 दिवस ब्रीफिंग चालेल आणि मग तो त्याच्या आई वडिलांना पूर्ण वेळ भेटू शकेल. नक्कीच पुन्हा एकदा आपल्याकडे येणार आहे, मात्र यावेळची ताजी बातमी आपण सांगूयात आणि ती म्हणजे अभिनंदन जे आहे ते वाघा बॉर्डरवरती दाखल झाल्याची यावेळची सर्वात महत्वाची बातमी येते. थोड्याच वेळात भारतीय सीमेवरती ते दाखल होणार आहेत. ज्या क्षणाची संपूर्ण देश वाट पाहतोय अभिनंदन यांच्या स्वागतासाठी वायुसेनेचे अधिकारी देखील त्या जमिनीवरती दाखल झालेत. विंग कमांडर अभिनंदन वाघा बॉर्डरवरती दाखल झाल्याची यावेळची सर्वात मोठी बातमी. थोड्याच वेळात भारतीय सीमेवरती देखील ते दाखल होतील. आजचा बीटिंग द रिट्रीटचा सोहळा हा रद्द करण्यात आलेला आहे कारण यावेळेला सुरक्षिततेचाही प्रश्न अतिशय महत्वाचा आहे. वायुमार्गानं विंग कमांडर अभिनंदन यांना भारताच्या स्वाधीन करावं ही भारतानं केलेली मागणी फेटाळून लावण्यात आलेली होती आणि त्यानंतर पाकिस्ताननं मात्र आपण अभिनंदन यांना वाघा बॉर्डरच्या मार्गे भारतामध्ये पोहोचवणार असल्याचं सांगण्यात आलेलं होतं आणि यावेळेला ताजी दृश्य आपण पाहतोय. अभिनंदन यांचं सगळ्यांनाच जे आहे ते वाट पाहत आहेत. अभिनंदन कधी भारतीय भूमीवरती पाय ठेवतात यासाठी सर्वांचं लक्ष लागलेलं असतानाच यावेळेला गाड्यांचा हा संपूर्ण ताफा आहे. देशाला प्रतीक्षा आहे ती म्हणजे विंग कमांडर अभिनंदन यांची सुखरूपरित्या भारतामध्ये पोहोचणार अशा प्रकारचं आश्वासन पाकिस्तानकडून देण्यात आलेलं होतं. वाघा बॉर्डरच्या मार्गे अभिनंदन हे थोड्याच वेळामध्ये भारतात दाखलही होतील आणि त्या संदर्भातला लवाजमा जो आहे तो पाकिस्तानच्या
या सीमा रेषेवरती वाघा बॉर्डरवरती असल्याचं आपण पाहतोय। भारतातर्फे देखील पूर्ण तयारी करण्यात आलेली आहे। आज बीटिंग द रिट्रीटचा सोहळा रद्द करण्यात आलेला असला तरी देखील संपूर्ण देशाच्या जगाच्या नजरा या वाघा बॉर्डरकडेच लागलेल्या आहेत, कारण बीटिंग द रिट्रीट जरी रोज होत असलं तरी देखील आजचा दिवस मात्र इतिहासात नोंद करण्यासारखाच आहे, कारण विंग कमांडर अभिनंदन वर्धमान हे थोड्याच वेळामध्ये भारतात दाखल होतील। अनवधानानं पाकिस्तानात दाखल झालेले होते अभिनंदन वर्धमान, त्यानंतर मात्र इतक्या मोठ्या प्रतीक्षेनंतर पुन्हा एकदा ते आपल्या कुटुंबियांना भेटतील, भारताच्या भूमीवरती पाऊल ठेवतील। तणावाचं वातावरण असलं तरी देखील भारतामध्ये एका बाजूला आनंदाचंही वातावरण आहे, कारण विंग कमांडर अभिनंदन वर्धमान हे सुखरूपरित्या भारतात पोहोचतील ही प्रत्येक भारतीयानं केलेली प्रार्थना जी आहे ती पूर्ण होताना दिसणार आहे। आणि थोड्याच वेळात विंग कमांडर अभिनंदन वर्धमान हे भारतात दाखल होतील। कडक अशी सुरक्षा व्यवस्था करण्यात आलेली आहे। माध्यमांना देखील 1 किलोमीटर अंतरावरती आज ठेवण्यात आलेल्या बीटिंग द रिट्रीटच्या सोहळ्याला हजारोंच्या संख्येनं रोज भारतीय जवानही त्या ठिकाणी उपस्थित असतात, भारतीय नागरिक उपस्थित असतात। मात्र आज दिवस थोडा वेगळा आहे। थोड्याच वेळात भारतीय सीमेवरती विंग कमांडर अभिनंदन दाखल होतील। त्या ठिकाणची थेट दृश्य आपण जय महाराष्ट्रवरती यावेळेला पाहतोय। संपूर्णपणे तयारी करण्यात आलेली आहे। अभिनंदन यांचं स्वागत करण्यासाठी देशाला प्रतीक्षा लागून राहिली आहे, ती म्हणजे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान सुरक्षितरित्या भारतीय हद्दीमध्ये प्रवेश करतील यासाठी। आणि रोजची तीच वाघा बॉर्डर आज मात्र थोडी बदललेली वाटतेय, कारण रोज बीटिंग द रिट्रीटचा सोहळा याच वाघा बॉर्डरवरती पार पडत असतो। मात्र आज वेळ वेगळी आहे, काळ वेगळा आहे। थोड्याच वेळात विंग कमांडर अभिनंदन वर्धमान हे परततील आणि तोच क्षण डोळ्यामध्ये साठवण्यासाठी अनेक जण भारतीय त्या ठिकाणी दाखल असल्याचं आपण पाहतोय। चोख सुरक्षा व्यवस्था ही करण्यात आलेली आहे। या क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी संपूर्ण देश यावेळेला एकवटलेला आहे, कारण विंग कमांडर अभिनंदन हे सुखरूपरित्या भारतात पोहोचावेत यासाठी संपूर्ण देशवासियांकडून प्रार्थना सुरू होत्या। एका बाजूला भारतानं घेतलेली भूमिका देखील महत्वाची ठरलेली होती। बिनशर्त विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना पुन्हा एकदा भारतात येऊ द्यावं, त्यांची सुटका करावी असा सज्जड दम त्यांनी पाकिस्तानला भरलेला होता। कर्नल राजन फडके यांच्याकडे जाऊयात। कर्नल, यापूर्वीच भारतानं घेतलेली जी भूमिका होती बिनशर्त विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना भारताला सुपूर्द करावं, आणि तीच भूमिका महत्वाची ठरली का? कारण पाकिस्ताननं अनेक वेळेला सशर्त काही गोष्टी मान्य केलेल्या होत्या, मात्र याला बिनशर्त मागवण्यामागचं नेमकं कारण काय होतं? कारण तणावाचं वातावरण असतानाच त्यावेळेला घडलेली ही एक घटना होती। बिनशर्त आपण एवढ्यासाठी केलं की आपल्याला दाखवायचं होतं की आपण किती पॉवरफुल आहेत त्यांच्यापेक्षा, आणि आपली सध्याची स्थिती किती मजबूत आहे। आणि ह्याच्यामुळे त्यांना आपण बिनशर्त तुम्ही पहिल्यांदा, कारण इम्रान खाननी अभिनंदनला पकडायच्या आधी की वार्ता करा असं जे आव्हान केलं होतं त्याला आपण काही तसं ठोस उत्तर दिलं नव्हतं। तर अभिनंदनला पहिलं सोडा, नंतर आम्ही वार्ता करायची नाही करायची ते सांगू, पण आता ती वार्ता करा वगैरे ते तुम्ही आव्हान करू नका। तुम्ही पहिल्यांदा अभिनंदनला सोडा, मग आपण बघू वार्ता करायची का काय करायचं। त्याच्यामध्ये बिनशर्त ते काय झालंय की या 2-4 दिवसात 26 तारखेपासून भारताची आंतरराष्ट्रीय स्थितीवरती जी एक मोठी मजबूत स्थिती आहे, एखाद्या बलाढ्य राष्ट्रासारखी म्हणजे फ्रान्स, ब्रिटन, USA, रशिया यांच्या मालिकेत येणारी स्थिती झालेली आहे की एशियातला नंबर 2 चीन नंतर असा हा मोठं बलाढ्य राष्ट्र आहे। ह्याच्याबरोबर काही पंगा घेण्यात अर्थ नाही। हे सगळं पाकिस्तानला कळून चुकलंय, आणि त्यांनी लगेच मग हे सोडायची भाषा केली, आणि नंतर पुढे वार्ता होईल, काही वाटाघाटी होतील, ते नंतरचा गोष्ट आहे। पहिलं आमच्या विंग कमांडरना सोडा, आणि ते पालन करतात। नक्कीच। आणि यावेळेला दृश्य जी ती अतिशय बोलकी आहेत। राजन फडके सर, आपण पाहतो आपल्या टीव्ही स्क्रीनवरती यावेळेला की कशा प्रकारे ही संपूर्ण तयारी करण्यात आलेली आहे, आणि वायुसेनेचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान भारताच्या सुपूर्द केले जातील सुरक्षितरित्या वाघा बॉर्डरच्या
मार्गावरून त्यांना भारताच्या भूमीवरती आणलं जाणार आहे। थोड्या काळासाठी त्यांच्या कुटुंबियांशी त्यांची भेट होईल, मात्र त्यानंतर संपूर्ण ताबा जो आहे तो घेतला जाईल त्यांचा, आणि ताबा घेतल्यानंतर मात्र चौकशी त्यांची पूर्णपणे होईल। काय काय त्यांच्या सोबत पाकिस्तानच्या भूमीवरती झालं याची संपूर्ण माहिती घेतल्यानंतर मगच ते आपल्या कुटुंबियांना पूर्ण वेळेसाठी भेटू शकणार आहेत। कर्नल राजन फडकेजी, भारताला एक आवाहन ज्या प्रकारे आपण पाहिलं होतं इम्रान खान यांनी माध्यमांच्या माध्यमातून केलेलं होतं, आणि त्यांचं म्हणणं होतं सातत्यानं की भारतानं आता पुढाकार घ्यायला हवे, आम्ही बोलण्यासाठी तयार आहोत, आणि ज्या प्रकारचा हल्ला जर भारतानं आपल्यावरती केला तर आपण टिकू शकणार नाही हे पाकिस्तानला स्पष्टपणे माहिती असताना देखील पाकिस्तान ज्या प्रकारे आव आणत होता किंवा आम्ही देखील सज्ज आहोत उत्तर देण्यासाठी, प्रत्युत्तर देण्यासाठी, त्यानंतर भारतच कायम शस्त्रसंधीचं उल्लंघन करतंय आणि या संदर्भातले पुरावे आमच्याकडे आहेत, या खोटारडेपणावरती आंतरराष्ट्रीय स्तरावरती इतर देश जे आहेत ते मात्र पाकिस्तानच्या या वागण्यावरती भरोसा ठेवतील का? नाही, यांच्यावरती कुणीच भरोसा ठेवणार नाही। कारण तुम्ही इम्रान खानच्या 2 पत्रकार परिषदा बघा। हो, जेव्हा 14 तारखेला हल्ला झाला, 15 तारखेला लगेच त्यांनी दुपारी पत्रकार परिषद दिली, त्यावेळेस तो तावातावाने बोलत होता की इफ इंडिया रिटेलिएट्स पाकिस्तान विल नॉट थिंक बट इट विल सर्टनली, म्हणजे 100-200% आम्ही तुम्ही रिटेलिएट करायचा विचार जरी केलात, प्रत्युत्तर द्यायचं, तरी आम्ही तुमच्यावरती हल्ला करू आणि आम्हाला तुमचं काही मान्य नाही, हे सगळं तुम्ही खोटं सांगताय वगैरे, ही एक पत्रकार परिषद। आणि नंतर 26 नंतर तो असा मवाळ झाला, म्हणजे ते शेपूट हात घालून त्याने बोलायला सुरुवात केली। कारण त्याची स्थिती झाली, आमच्याकडे एक म्हण आहे, आई भीक जेव देना आणि बाग भीक मागू देना, तशी झाली। ते चायना काही त्याला जेव देना, त्याला जेवण म्हणजे आर्थिकदृष्ट्या त्याच्यातनं काही जेवण नाही त्याला, आणि ते अमेरिकेने इतर राष्ट्र भिकी मागून देत नाहीत त्याला पैशाची, त्याच्यामुळे अशी कोंडी झाली। आणि मग त्याला सगळ्यांना शरणागती अगदी लोटांगण घालून त्याची स्थिती झाली। पण एवढा राष्ट्राचा प्रमुख आहे म्हणून तिथपर्यंत नाही, पण अंतर्गत आपल्याला बॉडी लँग्वेजवरनं कळते, काल जसं तो असे असे हावभाव करत होता त्यातनं समजते की लोटांगणात घालतोय। आणि आता अभिनंदनला परत केल्यावरती भारत सरकार ठरवेल वाटाघाटी करायच्या का नाही, कुणाशी करायच्या, कुठं करायच्या, तिकडं करायच्या का इकडं करायच्या, काय मुद्दे असतील ते नंतरची गोष्ट आहे। ब्रेक। राहुल गांधी यांची जाहीर सभा यावेळेला धुळे या ठिकाणी सुरू आहे, आणि याच महत्वाच्या मुद्द्यावरती ते यावेळेला बोलतात। थेट जाऊयात धुळ्याला या सभेत। हम राजनीति शुरू कर देंगे, मगर जब तक हमारे लोग शहीद हो रहे हैं तब तक कांग्रेस पार्टी कोई राजनीतिक आक्रमण नहीं करेगी। सही बोला, गलत बोला? सही बोला। अब प्रधानमंत्री पुलवामा में बम फटता है, मीडिया को कहते हैं हिंदुस्तान एक साथ खड़ा है, और फिर कांग्रेस पार्टी विपक्ष पर आक्रमण करते हैं। उसी समय इंडिया गेट शहीदों का मॉन्यूमेंट खुलता है, प्रधानमंत्री सीधा कांग्रेस पार्टी विपक्ष के ऊपर आक्रमण करते हैं। मतलब 5 मिनट भी काँग्रेसची पहिली प्रचार सभा सुरू आहे, आणि प्रचार सभा सुरू आहे धुळ्यामध्ये, आणि धुळ्यामध्ये सुरू असलेल्या प्रचार सभेमध्ये देखील मात्र भारत पाक जे तणावाचं वातावरण आहे त्यावरती ते बोलतात। ये हम में और उनमें फर्क है। आप मेरे भाषण सुनो, जितने सुनने सुनो। दो 2004 से मैं राजनीति में हूं। कोई भी झूठा वायदा, एक झूठा वायदा मेरा निकाल के दिखा दो।
एक बार मुझे दिखा दो कि आपने वहां जाके ये कहा और वो आपने पूरा नहीं किया। और दूसरी तरफ मैं आपको चैलेंज देता हूं, प्रधानमंत्री का एक सच्चा वायदा आप मुझे दिखा दो। उनके आप सब भाषण देखो, कहीं उन्होंने सच्चाई की बात की हो, जो उन्होंने कहा वो करा हो, तो मुझे उस वीडियो क्लिपिंग का मुझे भिजवा दो प्लीज। मैं ढूंढ रहा हूं, अभी तक ढूंढ रहा हूं उसे। पूरे हिंदुस्तान को कहा देखो। यावेळेला आपण जोडले गेलेलो आहोत ते म्हणजे कर्नल सुरेश पाटील यांच्यासोबत आणि त्यांच्याशी देखील चर्चा करणार आहोत। कारण एका बाजूला वायुसेनेचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान जे आहे ते दाखल झालेले आहेत वाघा बॉर्डरवरती। थोड्याच वेळात भारतीय हद्दीमध्ये त्यांचा प्रवेश देखील होणार आहे। कर्नल सुरेश पाटीलजी, ज्या प्रकारचं ताणतणावाचं वातावरण आपण सध्या पाहतोय आणि याची सुरुवात ही पाकिस्तानकडूनच करण्यात आलेली होती। पाकिस्तानात सगळ्यात आधी आपले 40 जवान जे आहेत ते शहीद झाले, नाहक त्यांचा बळी पाकिस्ताननं घेतलेला होता आणि त्यानंतर झालेल्या प्रत्येक घडामोडीवरती आपण पाहतोय सातत्यानं लक्ष। एका बाजूला तणावाचं वातावरण असताना दुसरीकडे आम्ही देखील हल्ला करण्यासाठी, प्रत्युत्तर देण्यासाठी सज्ज असल्याचा कांगावा पाकिस्तान दाखवतोय, तर दुसरीकडे मात्र अभिनंदन वर्धमान यांना भारताच्या सुपूर्द करण्याच्या आणि भारताच्या पुढे एक हात आपण पुढे करत असल्याचं, चर्चेसाठी तयार असल्याचं त्यांचं म्हणणं असल्याचं देखील आपण पाहतोय। दुतोंडी आहे का पाकिस्तान? कर्नल, आवाज येतोय आपल्यापर्यंत? आवाज गेला। पुन्हा एकदा मी आपल्याकडे येणारच आहे, मात्र तत्पूर्वी आवाज गेला होता। हा प्रश्न कर्नल, मी प्रश्न आपल्याला पुन्हा एकदा विचारतो। ज्या प्रकारे शस्त्रसंधीचं उल्लंघन असू दे किंवा झालेला भ्याड हल्ला पुलवामातला असू दे, पाकिस्तान प्रत्येक वेळेला आपल्या बाजूनं ही जंग जी आहे ती छेडण्याचा प्रयत्न करत असतो। दुसरीकडे अभिनंदन वर्धमान जे आहेत त्यांना भारताकडे सुपूर्द करण्याची ही बात करतो आणि आम्ही शांतताप्रिय असल्याचं म्हणतो। दुतोंडी असलेला पाकिस्तान मात्र या दोन्ही घटनांमुळे संपूर्ण जगासमोर त्याचा बुरखा टराटरा फाटलाय का? होय, आपण म्हटल्याप्रमाणे जगामध्ये आज त्यांची पत अक्षय शून्यावर येऊन गेली आहे। हा, माझा आवाज येतोय का? आपला आवाज येतोय, आपण बोला। हॅलो। हा, तुमच्या प्रश्नाचं उत्तर असं आहे की आजच्या घटनेला जगामध्ये पाकिस्तानची पत अगदी शून्यावर आहे आणि आपली अक्षरशः वरती आहे। आपली पत खूप वाढली। आपण एक प्रगत देश म्हणून जगात आता ओळखलं जाऊ लागलो आणि महासत्तेच्या आणखीन जवळ जाऊन बसलो। आणि आता त्यांनी हे जे कृत्य केलेलं आहे म्हणजे आमचा पायलट परत पाठवण्याचं, ते फार स्वतःला शहाणे समजतात। एक पायलट पाठवून चालणार नाहीये। आता आपण बघायला पाहिजे की 1971 साली जेव्हा आपण बांगलादेशमध्ये जेव्हा 93-94 हजार सैनिक त्यांचे आपण आपल्याकडे POW म्हणून घेतले होते आणि ज्या दिवशी लढाई संपल्यानंतर तिथल्या नागरिकांनी त्यांच्या पाकिस्तानच्या सैनिकावर हल्ले करायला सुरुवात केली। मग आम्ही त्यांना वाचवलं, मग आम्ही त्यांना आमच्या भारतामध्ये ट्रान्झिट कॅम्पमध्ये आणलं आणि वर्षभर ठेवून त्यांना दर दिवशी दूरदर्शननी फार मोठा एक कार्यक्रम घेतला होता, पैगाम अपने घर को पैगाम, मतलब दररोज तिथले ते जवान ते आपल्या बायकांशी बोलण्यासाठी एक कार्यक्रम ठेवला होता। आम्ही फार प्रगत आणि विचारवंत राष्ट्र आहोत। आम्ही वसुदैव कुटुंबकावर विश्वास ठेवणारी माणसं आहोत। तर आम्ही त्यांना त्यांच्या सैनिकांना फार चांगली ट्रीटमेंट दिली आणि त्यांना सुखरूप आम्ही पुन्हा पाठवून दिलं। तर हा ग्रस्त एकच आमचा पायलट पाठवतो। मी तर उलट म्हणेन, आता ही सोन्यासारखी संधी आलेली आहे। आमचे 100च्याहून जास्त मच्छीमार तिकडे अडकलेले आहेत। आमचे कुलभूषण जाधव तिकडे आहेत। ते सगळ्यांना सोडा ना तुम्ही, कारण यांनी ज्या पद्धतीने चालवलेलं आहे हे नाटक, हे संपवायचंच आहे आपल्याला आणि संपलंच पाहिजे। आणि ही सोन्यासारखी संधी आपल्याला चालून आलेली आहे। आता
टेबलवर बोलायची भाषा करायचंच नाही. आता आपल्याला आपला जो मूळ मुद्दा आहे आणि ही लोकांनी जी फॅक्टरी लावलेली आहे आमच्याकडे काश्मीरी खोऱ्यामध्ये टेररिस्ट पैदा करण्याची, आता ही सोन्यासारखी संधी आहे. ही जी फॅक्टरी आहे ती बंद करायला पाहिजे. आणि मी तर उलट जरा पुढचं जाऊन म्हणेन, कारण मी एक सैनिक आहे आणि मी ज्या एरियामध्ये हे चाललेलं आहे सगळं, म्हणजे माझी पलटण होती 71 साली, मला लढाईत लागलं होतं. आमचे 70च्या वर जवान तिथं मारले गेले, 6 अधिकारी मारले गेले. मेंढर सेक्टरमध्ये बलनोई गॅप, कृष्ण घाटी इथं आम्ही राहिलेलो आहे 4-4 वर्ष. आम्ही सगळा तो एरिया पाहिलेला आहे. आणि सैनिकांनी इतक्या मेहनतीने आपण जिंकून घेतो ते आम्ही 71 साली परत करून टाकलं सगळं जेवढं होतं ते. पण आता तसं नका होऊन देऊ. आता शासनाने आणि मोदी तर फार एक निस्वार्थी आणि एक फार चांगले पंतप्रधान या देशाचे. ते आता कुठल्या पक्षात त्याला आमचं काही देणं घेणं नाही. पण आपण कुणाची मी निंदा करत नाही, पण सत्य सांगतो. आणि मला माहिती आहे, वाचलेलं आहे मी, इम्रान खानची 3 लग्न झालेली आहेत. त्याच्यातली त्यांची दुसरी बायको आहे जिच्याशी त्यांचा तलाक झाला, तिचं नाव आहे रेहमा. त्या भगिनीनी फार सुंदर पुस्तक लिहिलेलं आहे त्यांच्यावरती. आणि त्याच्यामध्ये त्यांनी बऱ्याचशा गोष्टी त्यांच्याबद्दल सांगितल्या. त्या म्हणतात की हा चांगला क्रिकेटर होता, दिसायला सुंदर होता, वगैरे वगैरे वगैरे. त्या स्वतः पत्रकार आणि स्वतः लेखिका आहेत. आणि त्यांचं आता तलाक झाल्यानंतर त्यांनी फार एक पुस्तक लिहिलंय म्हणे. आणि त्यांनी त्या पुस्तकात सगळा पर्दाफाश केलाय. आणि म्हणे हा ग्रहस्थ तंत्र मंत्र ह्याच्यावरती फार विश्वास ठेवतो. आणि त्याची जी तिसरी बायको आहे जी फार नाकापासून डोक्यापर्यंत पूर्ण बुरख्यामध्ये असते, आणि ती बायको सुद्धा तंत्रमंत्र करणारी आहे. आणि हा ग्रहस्थ स्वतःची डिसिजन घेऊ शकत नाही, हा बायकोकडून डिसिजन घेतो. आणि विशेष म्हणजे ह्या पुस्तकामध्ये क्लिअर कट लिहिलेलं आहे की इम्रान खानला डिमेन्शिया आहे. डिमेन्शिया म्हणजे जे रात्री बोलतो ते दुसऱ्या दिवशी सकाळी विसरून जातो. आणि हा भयानक त्याला रोग आहे, त्याच्याबद्दल कुणी काही बोलत नाहीये. म्हणून त्यांनी आता फक्त आमचा एक पायलट पाठवण्यासाठी जे दाखवलेलं आहे ते मला तर मान्यच नाही. आमचं ह्याचं कौतुकच आहे. आमचा भाऊ परत येतो, आमचा पायलट परत येतोय. पण बाकीचे आमचे जे मच्छीमार आहेत, आमचे कुलभूषण आहेत, आणि माझ्या पलटणच्या 71 सालचे बरेचसे आमचे जवान पण तिकडे आहेत. लेफ्टनंट माझा कोर्समेट, स्वतःचा माझा कोर्समेट तो सुद्धा तिथं आहे. तर ह्या सगळ्यांना सोडलं पाहिजे. नुसतं एकाला सोडून आम्हाला उल्लू नका बनवू तुम्ही. आता खरोखरच आहे, जर शांतीचा पैगाम म्हणून आपण विंग कमांडर यांना सोडतोय असं जर इम्रान खान बोलतोय, तर तुम्ही उपस्थित केलेल्या मुद्द्यानुसार भारत सरकारनं कुठलं पाऊल उचलणं आता गरजेचं आहे. कारण हीच योग्य वेळ आहे. जे मच्छीमार त्या ठिकाणी अडकलेले आहेत, जे पण यापूर्वीचे सैनिक त्या ठिकाणी अडकलेले आहेत, त्यांना पुन्हा एकदा भारताच्या स्वाधीन करण्यासाठी कुठल्या प्रकारचा दबाव तंत्र किंवा कुठल्या प्रकारचा मार्ग अवलंबणं आता सर्वाधिक गरजेचं आहे असं वाटतंय. कारण सुरुवात जरी पुलवामापासून झाली असेल, पाकिस्ताननं सुरुवात केली असेल, तरी शेवट हा मात्र आता भारतानं करणं गरजेचं आहे. कर्नल, तुमचा आवाज पुन्हा गेला होता. पुन्हा प्रश्न कर्नल, मी आपल्याला पुन्हा एकदा विचारतो, ज्या प्रकारचे मुद्दे आपण यावेळेला उपस्थित केले, आणि हीच योग्य वेळ आहे. कारण पुलवामापासून जरी या युद्धाची सुरुवात पाकिस्ताननं केलेली असेल, तरी आपले जे अनेक जवान आहेत, आपले अनेक भारतीय जे पाकिस्तानच्या ताब्यात आहेत, पुन्हा एकदा भारताच्या भूमीवरती येण्यासाठी सरकारनं कुठलं पाऊल उचलणं गरजेचं आहे? काही तांत्रिक अडचणीमुळे आपला आवाज जो तो कर्नल सुरेश पाटील यांच्यापर्यंत पोहोचू शकत नाहीये. मात्र ज्या क्षणाची संपूर्ण देश वाट पाहतोय, थोड्याच वेळामध्ये भारतीय हद्दीमध्ये वायुसेनेचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान हे दाखल होतील आणि त्याची संपूर्ण तयारी झालेली आहे. वाघा बॉर्डरवरती यावेळेला शांतता आणि चोख असा बंदोबस्त करण्यात आलेला आहे. रोजचं बीटिंग द रिट्रीट आज होणार नाहीये. हवाई दलाचे अधिकारी मात्र अटारी बॉर्डरवरती दाखल झालेत. अटारी बॉर्डरवरूनच अभिनंदन हे दाखल होतील. अभिनंदन यावेळेला लाहोरला दाखल झाल्याचं बोललं जात आहे. वाघा सीमेचं अंतर जे ते 25 किलोमीटरचं आहे. मात्र थोडा वेळ आधीच वाघा बॉर्डरवरती ही संपूर्ण तयारी करण्यात आलेली आहे. विंग कमांडर अभिनंदन वाघा बॉर्डरवरती पोहोचल्याचे अपडेट्स आपण यावेळेला जय महाराष्ट्रवरती पाहताय. थोड्याच वेळामध्ये भारतीय हद्दीमध्ये त्यांचा प्रवेशही केला जाईल.
कर्नल सुरेश पाटील यांच्याकडे पुन्हा एकदा जाऊयात. जर आता पुलवामापासून पाकिस्ताननं ही सगळी सुरुवात केलेली आहे, याची शेवट मात्र भारत करेल असं जरी म्हटलं जात असलं तरी देखील जे भारतीय जवान आपले बांधव हे पाकिस्तानच्या ताब्यात आहे त्यांना पुन्हा एकदा भारतीय हद्दीमध्ये आणण्याची, त्यांना पाकिस्तानाच्या ताब्यातून सोडवण्याची हीच योग्य वेळ आहे का? आणि सरकारनं यावेळेला काय करायला हवं? हा, आता जसं मी मगाशी म्हणत होतो, ही सोन्यासारखी संधी आपल्याला आली आहे. जगाचं ओपिनियन आपल्या बाजूला आहे आणि आता ही संधी दवडू नका. पुन्हा ही संधी मिळणार नाही. मी मगाशी म्हणत होतो की ही सोन्यासारखी संधी आपल्याकडे आलेली आहे आणि ही संधी दवडू नका. टेबलवर डिस्कशन करायची जरुरी नाहीये. ह्यांनी आपल्याला मूर्ख बनवतायत. फक्त आमचा एक पायलट देऊन आमच्याकडून म्हणजे गुडविल घ्यायचा प्रयत्न करतायत, पण तसं नको. आता आपले सैनिकांच्या 71 सालचे सैनिक आहेत, 99चे काही कारगिलचे सैनिक त्यांच्याकडे आहेत. माझ्या पलटणचे 2-3 ऑफिसर तिथं आजच्या घटकेला आहेत. तर त्यांना सर्वांना तर सोडणंच गरजेचं आहे. आमचे कुलभूषण आहे त्यांना सोडणं गरजेचं आहे. कारण आम्ही जसं मगाशी मी सांगितलं 71 साली आम्ही त्यांचे 90-93 हजार सगळ्यांना सुखरूप त्यांना परत पाठवलं. एका पण त्यांच्या सैनिकाला इजा झाली नव्हती. तर आता मी पुन्हा तेच म्हणतो की आपण आता फार प्रगल्भ आणि एक प्रगत महासत्तेच्या जवळ येऊन पोहोचलो आहोत. मला तर वाटतं पहिल्या 2 पैकी आपणच असावं महासत्तेमध्ये. तर आपल्याला निर्णय फार मुत्सद्दीगिरीने घ्यावे लागतील आणि आमचे पंतप्रधान जे आहेत ते फार मुत्सद्दीगिरीने निर्णय घेतील. कारण त्यांच्या बरोबरची जी लोक आहेत ते आणि त्यांच्या प्रत्येक शब्दामधून भारताबद्दल किती प्रेम आहे हे सारखं तुम्हाला दिसून येतं. जेव्हा पण ते बोलतात त्यावेळेला आपल्याला समजून येतं की हा ग्रस्त जो आहे. आणि मी परवा दिवशी पण कुठल्या तरी चॅनलवर सांगितलं की 1992 साली ज्या वेळेला लाल चौक म्हणजे श्रीनगरचा जो चौक आहे तिथे जे लाल आपला तिरंगा फडकवणं फार अवघड होतं. तर त्यावेळेला 2 व्यक्ती गेल्या होत्या आपल्या देशातून ज्यांनी तिथं झेंडा फडकवला. आणि त्याच्या त्या 2 व्यक्ती म्हणजे कोण होत्या? त्याच्यापैकी एक आमचे नरेंद्र मोदी होते. आणि तिथल्या फिदाईंनी सांगितलं होतं की इधर कोई अगर झेंडा फहराएगा उसको हम गोली से मार देंगे, उसको भून देंगे. पण यांनी तिथं झेंडा फडकवला होता. आणि त्याच्यासाठी फार गट्स लागतात आणि खरं देशप्रेम लागतं. ते देशप्रेम ह्या आमच्या पंतप्रधानाकडे आहे. म्हणून आता आपण ही संधी सोडायला नको. आज बघा ह्यांच्यामुळं आज युएनच्या बिल्डिंगवरती दिवे लावून आकाशकंदील लावून तिथं दिवाळी साजरी केली गेली. 150 ते 200 देशामध्ये आज योगा दिवस सगळ्यांनी साजरा केला. कुठल्या देशाची अशी पत आहे? आमचीच पत आहे. आज अमेरिकेमध्ये आमच्या लोकांना अगदी दोन्ही हातांनी वेलकम करतात. पण पाकिस्तानचा जर कोणी तिथे गेला हिरवा पासपोर्ट घेऊन तर त्याला साईडला करतात. म्हणजे एवढा मोठा फरक आहे. तर आपल्याला मॅच्युरिटीनी हा डिसिजन घेणं गरजेचं आहे. आणि आता ही संधी सोडू नका. मी तर म्हणतो की त्यांची चांगली कोंडी करा, फार आतपर्यंत जावा आणि जो आहे तिथला जो मसूद फसूद जो पण असेल सियालकोट पर्यंत जावा, त्याला बेड्या घाला आणि त्याला आणा इकडं नागडं उघडं करून. ते काही देणार नाहीये. ते तर म्हणतायत की त्यांचा रेल्वे मिनिस्टर म्हणतो की तो आजारी आहे, तो हॉस्पिटलमध्ये. अरे कसला आजारी आणि कुठला हॉस्पिटल? त्याला तिथून घेऊन या आणि आमची ही जी पोरं आहेत ह्यांना ढोल ताशा लावून वाघा बॉर्डरवरून आत आणा आणि ह्याला बेड्या ठोकून तसा आणा, तरच हे थांबेल. नाही तर आता मी काल एका टीव्हीवर बघत होतो JNK मधली लहान पोरं सुद्धा आमच्या देशाला शिव्या देत आहेत, आमच्या पंतप्रधानाला शिव्या देत आहेत. अरे ते ह्यांना पण ठेचायला पाहिजे. इथं जे पण आहेत ना नालायक जे, त्यांना आता ही ठोकायची संधी आलेली आहे. आणि 370 तर काढूनच टाका, 35 काढून टाका. आणि जसं तुम्ही हैदराबाद पोलीस ऍक्शन केली होती किंवा गोव्याची जशी मिलिटरी ऍक्शन केली होती तशी ऍक्शन करा JNK वर आणि त्याचा कब्जा घ्या पूर्णतः. अरे तुम्ही चालवलं काय? त्यांची वेगळी संविधान, त्यांचा वेगळा झेंडा, कशासाठी? आणि करदाते आमच्या पैशांनी त्यांना आपण पोचतोय. आज आपण जे 150 रुपये किंवा 100 रुपये किलोनी जो तांदूळ घेतो तो त्यांना 7 आणि 10 आणि 15 रुपयांनी मिळतो. तिथे इलेक्ट्रिसिटीला त्यांना पैसे द्यावे लागत नाहीत, पाण्याला पैसे द्यावे लागत नाहीत. आणि चाललंय काय? हे आमच्या करदात्यांचे पैसे तिथे चाललेत. सरकार देतं म्हणजे तुमचे आमच्या खिशातले पैसे जातात ना. तर हे थांबवा कायमचं. नाही तर उद्या हा ड्रामा झाल्यानंतर, हा छोटा ड्रामा जो करतोय इम्रान खान किंवा पाकिस्तान, तो झाल्यानंतर हे पुन्हा तिथली जी फॅक्टरी आहे आणि हे लढाई करणार नाहीत. मग त्या फॅक्टरीमध्ये हे थोडं अम्युनिशन म्हणजे काय की ही पोरं तयार करतील, टेररिस्ट पोरं, आणि पुन्हा हे रडगाणं सुरू होईल. हे भिजत पडलेलं गोंगडं जे आहे 70 वर्ष ते पण संपून टाका आणि हे पण संपून टाका. जावा त्यांच्या कराचीच्या बंदरापर्यंत, आमची सगळी विमान वाहू नौका घेऊन जावा
आमचे टँक रेजिमेंट घेऊन जावा सियालकोटला आणि त्या मसूद असेल तिथे त्याच्या दाढीला धरून त्याला बेड्या घालून आणा आणि आमची जी पोरं आहेत तिथं जे बांधव आहेत त्यांना वाजत गाजत घेऊन या. नक्कीच कर्नल सुरेश आपल्याकडे पुन्हा एकदा येणार आहे. यावेळची मात्र सर्वात मोठी बातमी आपण पाहतोय ती म्हणजे कोणत्याही क्षणी अभिनंदन भारतात दाखल होणार आहेत. ज्या प्रकारच्या हालचालींना वेग आपण वाघा बॉर्डरवरती यावेळेला पाहतोय. अनेक गाड्या दाखल झालेल्या आहेत, अनेक ताफेही दाखल झालेले आहेत. आनंदाचं वातावरण आहे. एका बाजूला सेलिब्रेशन सुरू आहे तर दुसरे ठिकाणी कुठल्याही क्षणी अभिनंदन जे आहे ते भारताच्या या सीमेमध्ये दाखल होतील. कोणत्याही क्षणी अभिनंदन भारतात दाखल होण्याचा तो क्षण अखेर येऊन पोहोचलेला आहे. त्या ठिकाणचे आपण थेट दृश्य पाहतोय. देशाभिमान बाळगत अनेक भारतीय हे भारताचा झेंडा हातात घेऊन वाघा बॉर्डरवरती अभिनंदन यांचं स्वागत करण्यासाठी आतुर झालेले आहेत. नाचून गाऊन अभिनंदन यांचं स्वागत करण्यासाठी अनेक भारतीय वाघा बॉर्डरवरती उपस्थित असल्याचं आपण पाहतोय. मोठा उत्साह त्यांच्यामध्ये संचारल्याचंही आपण पाहतोय आणि थोड्याच वेळामध्ये अभिनंदन जे आहेत ते भारतात दाखल होतील. यावेळची सर्वात मोठी बातमी, ज्या क्षणाची संपूर्ण देश आतुरतेनं वाट पाहतोय ते म्हणजे वायुसेनेचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान हे थोड्याच वेळामध्ये भारतात दाखल होत आहेत. वेळ झाली इथंच थांबण्याची. मात्र तुम्ही पाहत राहा जय महाराष्ट्र.